हॅलो नमस्ते. तर सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर स्टोरी अबाउट रक्षाबंधन. येस, तर रक्षाबंधनाच्या पौराणिक कथा भरपूर सांगितल्या जातात. तर काही जणांना माहिती आहे तर काही जणांना नाही. तर रक्षाबंधन माहिती ही तुमच्यासाठी खास मी घेऊन आली आहे. तर रक्षाबंधन माहिती किंवा रक्षाबंधनाची सुरुवात नक्की कधीपासून आणि कशी झाली याबाबत कोणताच निश्चित पुरावा कुणाकडेच नाही आहे. पण त्याविषयी अगदी पूर्व परंपरागत एक आख्यायिका सांगितली जाते. पूर्वी देव आणि दानवांच्या युद्धामध्ये दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नव्हते. दानवांचा राजा रुद्रासूर याने त्यावेळी देवांचा राजा इंद्राला युद्ध करण्याचे आव्हान दिले. इंद्राने आपले वज्र उचलले आणि युद्धाला निघाला. त्यावेळी इंद्रदेवाला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी सुची अर्थात इंद्राने विष्णूकडून मिळालेला एक दोर, ज्याला राखी म्हणतात, तो इंद्राच्या हातावर बांधला. या राखीच्या प्रभावाने इंद्राला आत्मविश्वास मिळाला आणि या युद्धात तो विजय मिळेल अशी त्याची श्रद्धा होती. त्याप्रमाणे इंद्रदेवाचा विजय पण झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली असे सांगितले जाते. तर दुसरी कथा म्हणजे बडी नावाचा राजा अश्वमेध यज्ञ करत होता. त्या क्षणी तेथे भगवान विष्णू वामन अवतार घेऊन आले. बळीराजा हा त्याच्या दानशूरपणामुळे फारच प्रसिद्ध होता. तेच पाहण्यासाठी भगवान विष्णूनं वामन अवतार घेऊन त्याच्या समोर उभे टाकले. त्यांनी बळीराजाला 3 पावलं जमीन दान करायला सांगितली. बळीराजा लगेच तयार झाला. त्याने वामन अवतार रूपी विष्णूंना जमिनीवर 3 पावलं ठेवण्यास सांगितली. विष्णूंनी पावलं मोजण्यास सांगितली. त्यावेळी विष्णूंचा एका पावलात पृथ्वी सामावली, दुसऱ्या पावलात स्वर्गलोक आणि तिसरे पाऊल त्यांनी बळीराजाच्या डोक्यावर ठेवून त्याला थेट पाताळात ढकलले. तर बळीराजाने तो महिमा पाहून पाताळात राहण्याचा निर्णय मान्य केला. मात्र त्याने विष्णूंकडून एक वचन मागितलं. तर राजा बळी म्हणाला की मला असा आशीर्वाद घ्या की इथून कोणत्याही क्षणी मला तुमचे दर्शन व्हावे. हा आशीर्वाद देवानेही मान्य केला आणि बळीराजासोबत पाताळात राहणे पसंत केले. देवी लक्ष्मी यांना भगवान विष्णूचे दर्शन दुर्लभ झाले. त्यांना चिंता वाटू लागली. त्यावेळी भ्रमंती करत असलेल्या नारद मुनींना त्यांनी पाहिले. त्यांच्याकडे विष्णू यांची चौकशी केली. त्यावेळी नारद मुनींनी घडलेला सगळा प्रकार सांगितला. विष्णूंना वैकुंठात परत बोलवण्यासाठी काय करावे याचा उपाय विचारला. त्यावेळी नारद मुनींनी बळीराजाला बाहू मानून त्याच्याकडे विष्णू भगवानांची मागणी करा असे सांगितले. ठरल्याप्रमाणे माता लक्ष्मी तातडीने पाताळात गेल्या. विष्णूंना पाहून त्या रडू लागल्या. बळीराजाने माता लक्ष्मीकडे त्यांना का रडता असे विचारले. त्यावेळी त्या म्हणाल्या की माझा कोणीही भाऊ नाहीये. तातडीने बळीराजाने त्यांना धर्म बहीण म्हणून मान्य केले. त्यांनी बळीराजाला भाऊ म्हणून त्यांच्याकडे भगवान विष्णू यांना परत वैकुंठात पाठवण्याची मागणी केली. त्या दिवसापासून बहीण भावाचे नाते जपणारा असा हा सण साजरा केला जातो.